नाशिक शहर म्हटलं की काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर अगदी हमखास येतात। यात मंदिरांची नगरी, कुंभमेळ्याचं क्षेत्र आणि प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंचवटी ही नाशिकची पहिली ओळख आहे। दुसरी ओळख म्हणजे उद्योग नगरी आणि तिसरी ओळख म्हणजे इथली खाद्य संस्कृती। अशा या ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाचं असलेलं नाशिक शहर हे राजकीय दृष्ट्या सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। विधानसभेचे 3 मतदारसंघ या शहरात येतात। विस्तीर्ण पसरलेलं हे शहर कधी काळी काँग्रेसच्या ताब्यात होतं, नंतर शिवसेना आणि मनसे असं करत करत आता भाजपने या शहरावर आपली मजबूत पकड तयार केली आहे। मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातील 4000चं किरकोळ लीड वगळता शहरात शिवसेना आणि भाजपचंच वर्चस्व दिसून येते। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे खासदार झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता आता नाशिककरांना लागली आहे। तर लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या स्पेशल सिरीज मध्ये पाहूयात कोण होऊ शकतात नाशिकचे पुढील 3 आमदार। आधी सांगितल्याप्रमाणे नाशिकची ओळख सांगताना ज्या पंचवटी परिसराचा उल्लेख केलाय तो पंचवटी आणि गोदावरी काठचा परिसर ज्या भागात मोडतो तोच हा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे। पंचवटी, नाशिक रोड आणि आजूबाजूची खेडी असा शहरी आणि ग्रामीण टच असणारा हा मतदारसंघ आहे। इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस ही केंद्र सरकारची आस्थापनं सुद्धा याच मतदारसंघात असल्यानं कामगार वस्तीला सुद्धा सामावून घेणारा हा मतदारसंघ आहे। एकूण धार्मिक, कामगार आणि खेड्यातील शेती असे तिन्ही प्रकारचे नागरिक या मतदारसंघात आढळून येतात। शहरातील 3 मतदारसंघांपैकी तुलनेनं हा मतदारसंघ मोठा आहे। 2009च्या पुनर्रचनेत निर्मित झालेल्या या मतदारसंघात सगळ्यात पहिला झेंडा हा मनसेनं फडकवला। बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखत सहकार क्षेत्राची जाण असणारे उत्तमराव ढिकले हे काँग्रेस आणि शिवसेना या मार्गाने मनसेत आले। नगरसेवक, महापौर आणि खासदार असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करत त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि ते तब्बल 47,924 मतांनी विजयी झाले। 2014 मध्ये मोदी लाट उसळली। ढिकलेंनी पुन्हा एकदा वाऱ्याची दिशा ओळखली आणि ते विधानसभा निवडणुकीपासून लांबच राहिले। त्यामुळे भाजपच्या बाळासाहेब सानप यांची वाट सोपी झाली। सानप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली। नाशिक महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे ते पहिले महापौर होते। सानप हे तब्बल 78,554 मतं मिळवत विजयी झाले होते। 2014च्या विधानसभा निकालानंतर पक्षाने त्यांची शहर अध्यक्षपदी नेमणूक केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महापालिका निवडणुका या सानप यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या। भाजपने कधी नव्हे ते ऐतिहासिक कामगिरी करत स्वबळावर तब्बल 66 नगरसेवक जिंकून आणले। तिकीट वाटपापासून ते सत्ता स्थापन करण्यापर्यंत या सगळ्यांमध्ये सानपांची भूमिका ही महत्त्वाची राहिली होती। पुढे महापौर ते स्थायी समिती सभापती अशी सगळीच महत्त्वाची पदही सानपांनी आपल्या मतदारसंघात खेचून आणली। मात्र या राजकीय खेळीने पक्षांतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर वाढली। पक्षात सानप विरोधी गट सक्रिय झाला। गिरीश महाजनांसोबत सुद्धा त्यांचे खटके उडू लागले आणि याचाच परिणाम झाला तो म्हणजे 2019 मध्ये त्यांचं तिकीट कापलं गेलं। उत्तमराव ढिकले यांचे पुत्र राहुल ढिकले हे भाजपमध्ये आले, तर सानपांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि सानप यांच्याबद्दलची नाराजी, ढिकलेंचा नवा चेहरा आणि वडिलांचे नाव यामुळेच ते आमदार झाले। आताही पुन्हा ढिकलेंनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे, पण भाजपकडून माजी आमदार सानप हे सुद्धा पुन्हा तयारी करतायत। त्यांनी 3 वर्षांपूर्वीच पक्षात पुन्हा प्रवेश केलाय, पण या मतदारसंघात जातीय समीकरणांकडेही विशेष लक्ष दिलं जातं। ढिकले मराठा समाजाचे असल्याने त्यांना दुखावून चालणार का असा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे जगदीश गोडसे हे प्रमुख दावेदार आहेत। इथं लोकसभेला राजाभाऊ वाजे यांनाही चांगलं मतदान झाले, तर भाजपचा आमदार असतानाही महाविकास आघाडीने या मतदारसंघातून लीड घेतलं होतं। मतदारसंघातील ग्रामीण भागात शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आहेत। इथं भाजीपाला, ऊस आणि द्राक्ष अशी विविध पिकं घेतली जातात। शेतीचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न आणि बेरोजगारी हे कळीचे मुद्दे आहेत। तीर्थक्षेत्रांचा विकास, गोदावरीचं प्रदूषण आणि कुंभमेळ्याची तयारी हे यंदाच्या निवडणुकीत गाजणारे मुद्दे ठरू शकतात। आता नाशिक पूर्व नंतर शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघाकडे येऊयात। राज्यातल्या विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे। या मतदारसंघात दलित, मुस्लिम आणि ओबीसी मतांची संख्या मोठी आहे। जुनं नाशिक, अशोक स्तंभ, मुंबई नाका, इंदिरानगर परिसर हा भाग या मतदारसंघात मोडतो। संमिश्र घटकांचे लोक या मतदारसंघाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे।
तर जुना नाशिक भागामध्ये दलित आणि मुस्लिम मतदान जास्त आहे. शिवाय इंदिरानगर या भागामध्ये मध्यमवर्गीय मतदान जास्त आहे, तर उर्वरित ठिकाणी उच्चभ्रू मतदार जास्त असल्याने संमिश्र मतदारसंघ अशी याची ओळख आहे. विशेषतः मुस्लिम आणि दलित मतांचा प्रभाव या मतदारसंघावर जास्त आहे. 2009 मध्ये मनसेच्या लाटेत इथून वसंत गीते हे आमदार झाले, पण 2014 मध्ये मात्र इथलं गणितच बदललं. सर्वच पक्ष हे स्वतंत्र लढले. यात मोदी लाटेचा फायदा उचलत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी मोठा विजय मिळवला. त्यावेळेस वसंत गीते हे तब्बल 28,000 मतांनी पराभूत झाले. 2019 मध्ये सुद्धा फरांदेंनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. यंदा लोकसभा निवडणुकीनंतर मात्र फरांदे यांच्यासाठी इथलं गणित बदलून गेले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना नाशिक मध्यमधून 88,000 इतकी मतं मिळाली, तर महायुतीच्या हेमंत गोडसेंना 84,906 एवढी मतं मिळाली आहेत. वाजेंना गोडसेंपेक्षा 3,000 मतंही अधिक मिळाली आहेत. अल्पसंख्याक दलित आणि मागासवर्गीयांची 1 ते 1.25 लाख मतं असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीला मिळालेली आघाडी ही भाजपसाठी नक्कीच चिंताजनक आहे. या मतपेढीनं महाविकास आघाडीला साथ दिल्याने फरांदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जातीये. महाविकास आघाडीत मात्र हा मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल हे अजूनही अनिश्चित आहे. पूर्वाश्रमीचे मनसैनिक आणि सध्याचे ठाकरेंचे शिवसैनिक वसंत गीते हे रिंगणात आहेत. अल्पसंख्याक दलित आणि मागासवर्गीय ही त्यांची मतपेढी आहे. या मतपेढीच्या जोरावर आणि राज्यातील बदललेल्या परिस्थितीत गीते हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे गजानन शेलार हे सुद्धा इच्छुक आहेत, पण सध्याच्या परिस्थितीत तरी गीतेंचंच पारडं जड आहे. शहरातील तिसरा मतदारसंघ म्हणजे नाशिक पश्चिम. या विधानसभा मतदारसंघात सिडको, सातपूर, इंदिरानगर, गंगापूर रोड, अंबड, पाथर्डी, गोविंदनगर आणि चुंचाळे या भागांचा समावेश आहे. अंबड आणि सातपूर या दोन्ही MIDC याच मतदारसंघात येत असल्याने कामगार वर्गांचा मतदारसंघ म्हणून सुद्धा हा मतदारसंघ ओळखला जातो. धुळे, जळगाव, नंदुरबार, कळवण, सटाणा, मालेगाव इथले नागरिक सुद्धा याच भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश इथल्या नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात इथं सहभाग दिसून येतो. 2009 मध्ये नितीन भोसले यांना इथून आमदारकीची लॉटरी लागली. 2014ला मात्र मोदी लाटेत सीमा हिरे या निवडून गेल्या. तेव्हापासून त्याच या मतदारसंघाच्या आमदार आहेत. गत दोन्ही वेळेस दुरंगी आणि तिरंगी लढतीचा फायदा घेत हिरे या सहजपणे आमदार झाल्यात. यंदा मात्र त्यांच्यासाठी विजयाचा रस्ता निर्धोक नाहीये. याचं कारण या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वाजेंना 93,000 तर महायुतीच्या गोडसेंना 1,24,000 मतं मिळाली आहेत. वरवर इथं महायुतीला 31,000चं मताधिक्य दिसत असलं तरीही मात्र मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे मताधिक्य 72,000 घटले. गत निवडणुकीत गोडसेंना 1,04,000 मतांची आघाडी होती. यंदा महायुतीचे 25 नगरसेवक असतानाही अशी स्थिती झाल्यानं हिरेंना विजयासाठी प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत. त्यातच 10 वर्ष आमदार असताना 2 MIDC असताना आजही या मतदारसंघातील स्थानिक युवक हे मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. घर, रस्ते, पाणी, गार्डन, मैदान, भूमिगत तारा, सिडकोची घरं, फ्री टू लीज होम, सेंट्रल पार्क इत्यादी समस्या सुद्धा जैसे थे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तीव्र नाराजी जाणवून येते. याशिवाय लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेले दिनकर पाटील सुद्धा याच मतदारसंघातून उमेदवारीच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीकडून ठाकरे गट या जागेवर हक्क सांगण्याची अधिक शक्यता आहे. जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे संजय राऊतांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्यासाठी राऊत ही जागा मागून घेतील असं दिसतंय. पण नाशिक पश्चिमची जागा ठाकरे गटाला सोडल्यास नाशिक मध्यच्या जागेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार गट हा दावा करू शकतात. त्यामुळे नाशिक मध्ये या मतदारसंघातून ठाकरेंकडून तयारी करणारे वसंत गीते हे अडचणीत येऊ शकतात इतकं तर नक्की आहे. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाशिककर? तुमचा पुढचा आमदार कोण असू शकतो आणि तुम्हाला कोण आमदार हवा आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.